आज प्रचाराची तोफ थांबणार आहेत. एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक वक्तव्य केलेलं आहे. अजितदादांसोबत शरद पवारांनी यावं, त्यातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावं. काय वाटतं भाऊ, कशा प्रकारे हे राजकारण सध्याचं सुरू आहे? मोदीजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा नेमका अर्थ मलाही अजून समजलेला नाही. कदाचित भविष्य कालखंडामधली ती नांदी असावी, कारण त्यांनी ज्यावेळेस यावडलं तर जबाबदारीनं केलेलं ते वक्तव्य आहे. त्यासाठी पुढची राजनीती ठरवण्याचा उद्देश त्यांच्या या वक्तव्यामध्ये असावा. लोकसभेनंतर विलगीकरण होणारचं शरद पवारांनी पक्षाचं म्हटलेलं आहे. आणि लोकसभेकरणानंतर विलिनीकरण होणार असं नाही आहे, ध्रुवीकरण होऊ शकतं. ध्रुवीकरणाचा अर्थ असा आहे की वेगवेगळे जे पक्ष आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये एकत्रीकरण होणं किंवा काही पक्षांचं विलिनीकरण होणं, म्हणजे काही पक्ष त्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पक्ष म्हणून राहणं. भाऊ, एकंदरीत आज माझा पक्षप्रवेश हा निश्चित आहे असं विनोद तावडेंनी वारंवार सांगितलेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि यामध्ये निवडणुका होईपर्यंत मी थांबलो यासाठी की काही जणांचं अजूनही माझ्या पक्षप्रवेशाला एक नाराजी व्यक्त केली होती. निवडणुका संपल्यानंतर हे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जाईल आणि त्यानंतर माझा प्रवेशाचा मार्ग अधिक सुकर होईल असं मला वाटतं. रक्षाताईंच्या विजयासाठी रक्षाताईचा रावेर लोकसभा क्षेत्र मी जवळपास सर्वच पिंजून काढलेलं आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये रक्षाताईला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि या प्रतिसादाच्या माध्यमातून रक्षाताईचा विजय हा निश्चित आहे असं मला वाटतं. रोहिणीताई खरा कुटुंबियांमध्ये तसं नाही, ठीक आहे. रोहिणीताईंचं हे एक स्वतंत्र कुटुंब आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचं लग्न झालेलं आहे, त्याचं घर वेगळं आहे, संसार वेगळा आहे, स्वयंपाक वेगळा आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशा स्वरूपाचं त्याचं राहणीमान आहे आणि ते स्वतंत्र विचारसरणाचे सुशिक्षित आहे. त्यामुळे ती कुणाचा प्रचार करते हे त्याला स्वातंत्र्य आहे. राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली. राज्यामध्ये निवडणुकानंतर मोदीजींच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचेच खासदार जास्त येतील असं मला वाटतं. विजयाचा विश्वास राज्यामध्ये काय, किती अबकी बार 400 का पारचा नारा आहे? हे तर काळच ठरवेल अबकी बार 400 पार के काय, पण निश्चित आहे कितीही असो या देशाचे पंतप्रधान मोदीजी राहतील. हे होते एकनाथ खडसे. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.